याचा एक फायदा माहिती आहे का? आता मुंबई काश्मीर मुंबई काश्मीर. सगळं बायकोने व्यवस्था करून ठेवली आहे. अरे देवा. हॅलो हॅलो. हा सर. हा समीर चौगुले बोलतोय. हा सर बोला ना. ओळखला आवाज. बस काय. हा माझं जरा एक काम होतं कंपनीचं. सर ऐका ना, आपण थोड्या वेळाने बोलूया का? मी जरा आता ऑकवर्ड पोझिशन मध्ये आहे. काय करताय नक्की? नाही नाही सर, तसं नाही आहे. म्हणजे मी आत्ताच घरी येतोय, जरा सॅनिटाईज करतो, फ्रेश होतो आणि मग आपण फोनवर बोलूया. चालेल? हो हो चालेल चालेल. हा. ओके ओके. अच्छा, थँक्यू सर. अच्छा. थँक्यू. देवा. अरे हिने दरवाजा का बंद ठेवलाय? नमा नमा, तुला बोललो होतो येईन त्यावेळी दरवाजा उघडा ठेव. आता कसं बोलले, बेलला हात पण नाही लावायचा. चल रे. आले आले आले. आई ग, आला ग माझा शूर आला. माझा शूर आला लढाईवरून. येस येस येस. थांबा थांबा थांबा. एक मिनिट थांबा. काय? एक मिनिट. हा सॅनिटाईज करतेस की नजर उतरवते? चला या या घरात या. या. हा. थांबा 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 थांबा. हे इथं ठेवा. ठेवा इथे. हा हा आज जा. हा काय करतेस तू? मी आलो, हातपाय धुवून आलो. काय ग, माझा नवरा दिवसभर कामावर जातो एवढ्या लॉकडाऊन मध्ये. दारावरची बेल पण, दारावरची बेल कशी वाजवली यांनी? अहो, दारावरची बेल कशी वाजवली तुम्ही? दारावरची बेल कशी वाजवली? मी दाराची बेल हाताने वाजवलीच नाही. मग कशाने वाजवली? जिभेने जिभेने वाजवली. जिभेने. तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही जिभेने कशी बेल वाजवू शकता? हाताने वाजवायची नाही याचा अर्थ जिभेने वाजवायची असं नाही होत. तुम्हाला कळते का? मी तर काय करू? मी काय झालं? काय ठीक आहे, करू? ओके. मला कळत नाही. जिभेने वाजवली तर इट्स ओके इट्स ओके. काय झालं एवढं? नाही काय झालंय म्हणजे एवढं काही नाही. तुम्हाला कळतंय का? हा जो विषाणू आहे ना, हा आधी नाकात बसतो असा आतमध्ये आणि मग घशात जाऊन बसतो आणि मग काय तुम्हाला सांगू? हे कोणी सांगितलं? मी व्हॉट्सअपवर वाचलंय. कशाला वाचतेस ते? कोरोनापेक्षा ते मेसेज भयंकर आहेत. नको वाचू द्या ना, आधी नको लागूस तू. तुम्हाला कळत नाही हो. तुम्ही जीभ लावून, त्या बेलला जीभ लावून तुम्ही कोरोनाला डायरेक्ट घशात एंट्री दिली. तो काही झालं नाही एवढं. इट्स ओके. नाही नाही मला मी काय म्हणते, तुम्ही हे सॅनिटायझर पिता का? काय काय सॅनिटायझर पिता का? पिता वेळ लागला तुला? काय करू मी? काय मला कळत नमा हे बघ, नको पॅनिक होऊ. काही झालं नाही. पॅनिक. हा तुम्ही पॅनिक प्या. हे घ्या. गरम पाणी प्या. नमा ठीक आहे. हे बघ, पॅनिक प्या. नमा ऐक माझं. मी हो हो कूल डाऊन. मी कूल डाऊन व्हायच्यात पिऊन घ्या ना. मी तुम्ही. पितो. पिऊन घ्या म्हटलं ना. बरं वाटेल तुम्हाला. आता बघा, आता मेला असेल आता. मेला असेल. एवढं गरम? हो एवढं पाणी गरम देतात काय? हो हो. आता बघा तो ना मेला असेल विषाणू. अगं आंघोळीचं पाणी दिलंच प्यायला. झालं खुश? बरं वाटतंय ना तुम्हाला? मेला असेल विषाणू. खुश? नशीब. आता शांत हो. बापरे. आता बॉसचा फोन येणार आहे. टेन्शन आलं होतं मला. बॉसचं पण कळत नाही का? ऑफिस मध्ये पण थांबा, इथे पण करा. काय करायचं? बॉस पण ना. कुठे ठेवला का माझा मोबाईल? हा मी आता. असं का बोलताय तुम्ही? कसं बोलतोय? असं असं अरुण कदमांच्या आवाजात असं वरच्या पट्टीत का बोलताय तुम्ही? असं का बोलताय? मी हा वरच्या पट्टीत? हे बघा, हे कसं बोलताय? अरे हो, मी असं का बोलतोय? मला काय माहिती? अरे असं काय झालं? माझ्या आवाजाला काय झालं? काय झालं? खालच्या पट्टीत बोला. काय झालं? आवाज आला तुमच्या? मतलब पट्ट्याच गायब झाल्या. हे काय झालं? आवाज आला. काय झालं? मी असं का बोलतोय? कशाने? अध्यक्ष महोदय.
गरम पाणी प्यायल्यामुळे ना हा. तुमचा गळा साफ झाला असेल. एवढा अगं गरम पाणी दिलंस की गरम फिनाईल दिलंस? हे काय करून ठेवलंयस? तो विषाणू मेला असेल ना आता घशातलं घशात. अगं विषाणूला मारायच्या नादात टॉन्सिल वितळवलेस. काय करून ठेवलंय? सॉरी. अरे देवा. ऐका ना. अगं काय करू मी आता? तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. मी नाही ओरडत आहे. हा, ओरडूच नका मी तुम्ही. एकदम शांत बोलतोय. हा, तुम्ही एकदम असं एकदम शांत. मी विस्पर करतोय. हा. लागतोय वरचा. अहो काय करायचं तुम्ही एक मिनिट तुम्ही शांत व्हा. बसा इथे हा. बसा. हा? तुम्ही एक काम करा. तुम्ही दीर्घ श्वास घ्या. आवाज का करताय तुम्ही? आवाज नाही काढायला सांगितला, श्वास घ्यायला सांगितलं. श्वास घ्या, परत घ्या. तुम्ही एक काम करा. तुम्ही ना काहीच करू नका. तुम्ही शांत बसा. ऐका, तुम्ही शांत झालात ना की तो गळा तापलाय ना, मग तो जरा नॉर्मलला येईल. हा, तुम्ही फक्त शांत राहा. हा, आता गळा तापलाच आहे तर मैफिल होऊन देऊ. काय बोलतोय? मैफिलीचा गळा तापलाय. मैफिलीचा गळा तापलाय का? हा काय बोलतेस तू? गाणं गाऊ आता? मी तुमच्याच चांगल्यासाठी बोलतेय. नका गाऊ, नका गाऊ. मी तुमचा गळा चांगला व्हावा यासाठीच बोलते ना मी. मी काय म्हणते, एक काम करा. तुम्ही ना एखादं खालच्या पट्टीतलं गाणं गाऊन बघा. त्याने काय होईल? त्याने गाण्यासाठी लागलीच तर लागेल ना खालची पट्टी. हा हे मस्त आहे. हे गा रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. हा, हे गा लागेल. हा गा. रंग येतोय 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 येतोय. उतरा खाली उतरा. जरा खाली उतरा. अहो, खाली उतरा सांगितलं. तुम्ही वरची पट्टी का लावता? नाही तू लागतोय. असं कसं लागतोय? वर जाणे आणि खाली जाणे याच्यात काहीतरी डिफरन्स आहे की नाही? सांगते ते ऐकत नाही. तुम्ही ना सगळ्या मैफिलीचा बट्ट्याबोळ करून टाकलात. तुमच्या भरोश्यावर कुठले शोज नको घ्यायला. नाही नाही सॉरी एक काम करा. तुम्ही अमिताभ बच्चनच्या आवाजात ट्राय करा. बेसच्या आवाजात. म्हणजे असा खर्जातला. हाय साला मेरा नाम विजय दीनानाथ चौहान है. माँ का नाम सुहासिनी चौहान है. बाप का नाम दीनानाथ चौहान. उम्र 36 साल है. असं बोला. ट्राय करा. हा आधी खर्जातला खालचा. पूरा नाम विजय दीनानाथ चौहान है. माँ का नाम सुहासिनी चौहान है. बाप का नाम दीनानाथ चौहान. उम्र असं नाहीये हो, असं नाहीये. तुम्ही हे ट्राय करा बघू. हे ट्राय करा. अगं हे असे कुठे चालले पंजाब मिल्क के खात? असं कुठे झालं पंजाब मिल्क के खात? हे कसं येत आहे तुम्हाला? मग खर्जातला आवाज काय येत नाहीये तुम्हाला? अगं मी नाही तू लागतोय. असं कसं लागतोय हो? आला आवाज आला खर्जातला. ढेकर आली. ढेकर. मग ढेकर मध्येच कॅरी फॉरवर्ड करा ना. बोलला होता ढेकरात. ढेकरात कोणी बोलतं का? ढेकर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे वायू जाण्याची. हे काय केलं मला कळत. अरे फोन हा बघ आता या बॉसचा फोन आला. आता काय करू? उचला. हॅलो. हा बोला. हॅलो खांडेकर. हा बोलतोय. हे बघा खांडेकर, मी तुमचा बॉस बोलतोय. हा बोला ना सर. काय चिडवताय तुम्ही मला? चिडवताय का तुम्ही मला? नाही सर चिडवत नाहीये. अरे हे तेच बोल का? चिडवताय तुम्ही मला? नाही सर अहो मी चिडवत नाहीये. माझा गळा भाजलाय. म्हणजे माझा गळा भाजलाय म्हणून मी मुद्दामून असे आवाज करतो असं म्हणायचं का तुम्हाला? नाही सर अहो माझा गळा भाजलाय म्हणून आवाज येतोय. तुमचा आवाजच पिचका आहे. अरे पिचका बोललास तू मला आता. तोंडावर पिचका म्हणाला तुम्ही. अहो नाही सर ऐका मी सॉरी बोलतो बस. अरे हे सुद्धा सॉरी त्याच आवाजात बोलताय तुम्ही. अहो सर एक मिनिट. अहो किती टेन्शन आहे ऑफिस मध्ये. आर्थिक संकट आलंय आपल्या ऑफिसवर
अरे तुम्ही हे असे विनोद करताय माझ्या समोर. मी सर विनोद नाही तुम्हाला करत. नोकरीवरून काढून टाकतोय मी आत्ताच्या आत्ता. सर सॉरी ऐका माझं. अरे ते सुद्धा त्याच आवाजात बोलताय तुम्ही. नोकरीवरून काढून टाकतात. मी बोलते मी बोल हॅलो हॅलो. मॅडम जरा सरांना देता का फोन? अरे मीच बोलतोय. अरे मी सरच बोलतोय. ही बायको पण मस्किर करायला लागली माझी. नाही मी मस्करी नाही करत आहे. आता मला माहिती नव्हतं तुमचा आवाज पिचका आहे. अरे परत पिचका बोललाय. खांडेकरांना फोन द्या. खांडेकर. अरे व्हॉट इज गोइंग ऑन? व्हॉट डू यू थिंक ऑफ युअर सेल्फ? आय एम द बॉस ऑफ दिस ऑफिस. यू कॅन टॉक टू मी लाईक दिस. कळलं का? अजिबात असं वागायचं नाही माझ्याशी. सांगून ठेवतोय. सॉरी सर. अरे सॉरी